नमस्कार प्रेक्षकांनो. नशीबवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता गिरिजाला छकुली छकुली अशी हाक ऐकू येत असते आणि म्हणून ती त्या दिशेने आलेली असते एका बाईचा पाठलाग करत. तिच्या हातामध्ये इथे कवड्या असतात आणि तशाच सेम कवड्या गिरिजाच्या हातामध्ये आता असतात, कारण त्या बाईने रस्त्यामध्ये टाकलेल्या कवड्या गिरिजाने उचललेल्या असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, गिरिजा म्हणते थांबा, आणि ती बाईसुद्धा आता तिथेच थांबलेली असते. गिरिजा तिच्याकडे बघते आणि तिला तो चेहरा जणू काही आता ओळखीचा वाटत असतो. जी बाई आता गिरिजाला दिसते दुसरी तिसरी कोणी नसून ती असते देवकी, आणि ती असते गिरिजाची खरी आई. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, तिच्या आईची इच्छा असते की आपल्या इथे छकुलीला सगळ्या तिच्या इच्छा पूर्ण होऊ दे, आपल्या छकुलीला सगळं काही मिळू दे, अशी तिच्या आईची इच्छा असते. आणि तिच्या वडिलांची सुद्धा. इथे आता छकुलीला सगळं सुख देण्यासाठी ते दोघे जण मेहनत करत असतात, पण ती मेहनत इथे नागेश्वर घोरपडेला बघवत नाही. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे त्यांची ही अवस्था झालेली असते. गिरिजाच्या वडिलांना त्याने मारून टाकलेलं असतं, जाळून टाकलेलं असतं, आणि इथे गिरिजा आणि तिच्या आईची ताटातूट झालेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, ते सगळे क्षण आता तिला आठवतात, जेव्हा इथे देवकी गिरिजाला बघते आणि ती तिच्या चेहऱ्याला हात लावते आणि म्हणत असते, तू माझी छकुली आहेस का? तेव्हा गिरिजा म्हणते, नाही, मी तुमची छकुली नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजाला छकुली हा शब्द ऐकल्यानंतर तिला आठवतं की जेव्हा जेव्हा ती नागेश्वर घोरपडे यांच्या घरी गेले, तेव्हा तेव्हा तिला छकुली नावाचे भास झालेले आहेत. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते की छकुली, कोण होती तुमची छकुली आणि ती कुठे आहे? ती म्हणते, छकुली माझी मुलगी माझ्यापासून दुरावली. त्या नराधमामुळे माझी आणि माझ्या मुलीची ताटातूट झाली. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते की माझं नाव गिरिजा आहे, तुमच्या मुलीचं नाव छकुली होतं, पण ती तुमच्यापासून कशी काय दुरावली? तेव्हा ती म्हणत असते की त्या नराधमामुळे. या तुझ्या हातामध्ये ज्या कवड्या आहेत ना, त्या खाली टाकून दे, कारण ह्या देवी आईला वाहिलेल्या कवड्या आहेत, त्या हातामध्ये ठेवू नकोस. आणि इथे देवकी गिरिजाच्या हातातल्या ज्या काही कवड्या असतात त्या आता खाली टाकायला सांगते. आणि ती म्हणत असते की माझी छकुली माझ्यापासून दूर झाली, माझी मुलगी, आणि ती खूपच जास्त इमोशनल झालेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे नागेश्वर म्हणत असतो की तुम्ही ह्या कवड्यांवरती जो हा खेळ मांडलाय ना, हा तुम्ही असा चालू ठेवा. ह्या कवड्या माझं नशीब बदलू शकणार नाही, कळलं का? असं आता नागेश्वर म्हणत असतो. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, खाली जो दिवा लागलेला असतो तो दिवा चालू असतो आणि त्याच्यावरती नागेश्वर घोरपडेच्या इथे मानेवरती जी आता शॉल असते ती आता जळलेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रुद्राचं लक्ष जातं. तो म्हणतो, आबासाहेब, अहो आग लागली. आणि तो लगेचच त्यांच्या मानेमध्ये असलेली ती छोटीशी शॉल बाजूला करतो आणि टाकून देतो आणि म्हणतो की आबासाहेब, तुम्ही ठीक आहात ना? तेव्हा नागेश्वर म्हणतो, हो मी ठीक आहे, काळजी नको करू, एवढं काही झालेलं नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे गुरुजी म्हणत असतात, हा सगळा देवी आईचा खेळ आहे, नशिबाचा खेळ आहे हा सगळा. दादा, अहो एक काम करा, देवी आईचा आशीर्वाद घ्यायला आलात ना, आधी देवी आईचा आशीर्वाद घ्या, समजा काही ठीक होईल. तेव्हा इथे आता वासंती म्हणत असते, अहो चला ना तुम्ही, चला, आपल्याला देवी आईची ओटी भरायची आहे, चला बरं. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, चला चला, देवी आईची ओटी भरायची आहे ना, मग कसली वाट बघताय? तेव्हा वासंती म्हणते, गिरिजा कुठे आहे? गिरिजा अजून आली नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रुद्र म्हणत असतो, गिरिजाला मी बघतो, तिला आवाज देतो. तर प्रेक्षकांनो, गिरिजाला इथे हाक मारल्यानंतर गिरिजा म्हणते, हो आले. आणि तेवढ्यातच ती बाजूला बघते तर देवकी गायब झालेली असते आणि तिच्या हातातल्या कवड्यासुद्धा खाली पडलेल्या असतात. दोघींच्या हातातल्या कवड्या तिथे एकत्र आलेल्या असतात. गुरुजींनी जी भविष्यवाणी केलेली असते ती खरी झालेली असते, कारण गिरिजाची आणि तिच्या आईची जंगलामध्ये भेट झालेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे नागेश्वर आपल्या माणसांना सुपारी देत असतो. तो म्हणत असतो, हे बघा, आज काहीही झालं तरी सुद्धा गिरिजा जंगलातून आता घरी परत जिवंत नाही गेली पाहिजे. तुम्ही तिचा आज काटा काढायचा म्हणजे काढायचा. ती एकटी दिसली की तिला बेशुद्ध करायचं आणि तिला बांधून दरीमध्ये फेकून द्यायचं. आणि एकदा का तिला दरीमध्ये टाकलं की मागे वळून सुद्धा बघायचं नाही, सरळ तिथून निघून जायचं.
हे घ्या तुमच्या कामाचे पैसे, हे तुमचे तोंड बंद ठेवायचे पैसे आहेत. काम झालं तर तुमचं नाव कुठेही येणार नाही आणि जर काम नाही झालं तर तुम्हाला दोघांना मी सोडणार नाही, कळलं तुम्हाला? तेव्हा नागेश्वरची माणसं म्हणतात, अहो साहेब तुम्ही काळजीच करू नका. या जंगलामध्ये आहेत ना इतकी जनावरं आहेत ना की ती मुलगी जिवंत राहणार सुद्धा नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे प्रभास काका म्हणत असतात की आता कुणाचा फोन घेऊ आणि गिरिजाला मेसेज करू की तिला तिथे मारण्याचा कट रचला गेलाय. तेव्हा प्रेक्षकांनो, उर्वशीचा आणि सावीचा बोलायचा आवाज येतो. तेव्हा प्रभास काका डायनिंग टेबलच्या खाली लपून बसतात. तेव्हा सावी म्हणत असते, मावशी खरंच सांगू का, म्हणजे त्या गिरिजाच्या हातचं बोरिंग जेवण जेवून आहे ना मला खरंच खूप कंटाळा आलाय. काहीतरी असं चमचमीत खावंसं वाटतंय. तेव्हा उर्वशी म्हणते, हो ना, म्हणून तर मी आपल्यासाठी पिझ्झा ऑर्डर केलाय. तेव्हा इथे सावी म्हणते, काय खरंच मावशी तू पिझ्झा ऑर्डर केलायस? तेव्हा उर्वशी म्हणते, हो ग. ती म्हणते, कुठे आहे? ती म्हणते, जा तो ओट्यावरती ठेवलाय, तो लवकर घेऊन ये बरं. आपण दोघीजणी छान पिझ्झा पार्टी करूया आणि मग नंतर आपण पार्लरमध्ये जाऊया. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रुद्रने गिरिजाला आवाज दिलेला असतो. तेव्हा गिरिजा लगेच तिथे परत आलेली असते, पण ती आपल्या विचारांमध्येच असते. तेव्हा इथे गुरुजी म्हणत असतात की चला आता नववधूने इथे देवी आईला हळद कुंकू व्हायचं आहे आणि देवी आईचा आशीर्वाद घ्यायचा आहे. तेव्हा इथे गुरुजी म्हणतात की वासंतीताई, अहो नागेश्वर साहेब कुठे आहेत? तेव्हा वासंती म्हणते, त्यांचा एक महत्त्वाचा फोन आलाय, ते फोनवरती बोलण्यासाठी बाजूला गेलेत. तेव्हा गुरुजी म्हणतात, चला नववधूने हळद कुंकू वाहून घ्या. तेव्हा इथे गिरिजाचं लक्षच नसतं. तिला सारखं आता छकुली छकुली हेच आठवत असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ती तिच्याच विचारांमध्ये असताना रुद्र तिच्याकडे बघतो. तो स्वतः आता आरतीचं ताट उचलतो आणि म्हणतो, गिरिजा, अहो लक्ष कुठे आहे तुमचं? गुरुजींनी तुम्हाला हळद कुंकू व्हायला सांगितले, घ्या हळद कुंकू व्हा. तेवढ्यातच इथे गुरुजी म्हणत असतात की वासंतीताई, अहो ओटीचं सामान कुठे आहे? आपल्याला थोड्या वेळानंतर ओटीसुद्धा भरायची आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रुद्र म्हणत असतो, गिरिजा काय झालं? तुमचं लक्ष नाही आहे. कुठे लक्ष आहे तुमचं? कसला इतका विचार करताय? तेव्हा गिरिजा म्हणत असते, रुद्र तुम्हाला माहिती आहे मगाशी मी जंगलामध्ये कुणाला बघितलं? मी एका बाईला बघितलं आणि ती आहे ना छकुली छकुली अशी हाका मारत होती. तुम्हाला आठवतंय? आपल्या संगीताच्या वेळी, आपल्या लग्नाच्या वेळी मला छकुली छकुली असे आवाज ऐकू येत होते. तसेच मला या जंगलामध्ये सुद्धा ऐकू आले आणि ती बाईसुद्धा दिसली. पण रुद्र, ती बाई मला खूपच जास्त टेन्शनमध्ये दिसली हो. तेव्हा रुद्र म्हणतो, गिरिजा हे बघा तुम्ही कुणावरती विश्वास ठेवू नका. छकुली नाव हे कॉमन आहे. कुणी आपल्या लहान बाळाला छकुली असं म्हणूच शकतं ना. तेव्हा तुम्ही नका लक्ष देऊ. गिरिजा म्हणते, रुद्रा नाही, ती खरोखर टेन्शनमध्ये होती. तेव्हा रुद्र म्हणतो, ठीक आहे, आपण इथे पूजा करून घेऊया, ओटी भरू आणि मग आपण त्या बाईला शोधू. त्यांच्याजवळ बोलू आणि त्यांना मदतही करू. मग तर चालेल. तेव्हा गिरिजा म्हणते, ठीक आहे. तेव्हा वासंती म्हणते, रुद्र जरा इकडे ये ना. रुद्र म्हणतो, गिरिजा हे घ्या आरतीचं ताट घ्या, तुम्ही इथे हळद कुंकू व्हा, मी आलोच. तेव्हा रुद्र म्हणतो, काय झालं आईसाहेब? तेव्हा वासंती म्हणत असते, रुद्र, अरे श्रीमंत कुठे आहे? मी त्याच्याकडे आहे ना ओटीच्या सामानाची पिशवी दिली होती आणि तो इथे नाही आहे. आता देवी आईची ओटी भरायची आहे ना. तेव्हा रुद्र म्हणतो, थांबा आईसाहेब मी बघून आलो. तेवढ्यातच इथे श्रीमंत आणि विशाखा दोघेजण आलेले असतात. तेव्हा श्रीमंत म्हणत असतो, तुम्हाला काय गरज होती इतकं आतमध्ये जायची? वाघाने वगैरे खाल्लं असतं तर? काय गरज नव्हती ना जंगलामध्ये एवढं आतमध्ये जायची. तुमच्यासोबत मलाही खाल्लं असतं. तेव्हा विशाखा म्हणते, मग तुम्हाला कुणी सांगितलं होतं माझ्या मागे मागे यायला? काही गरज नव्हती ना माझ्या मागे यायची. तेव्हा वासंती म्हणते, अरे हो हो, काय झाले तुम्हाला दोघांना? देवी आईच्या मंदिराच्या समोर उभे आहात तुम्ही आणि तुम्ही इतकं इथे भांडण करणार आहात का देवी आई समोर? शांत व्हा बरं. चला आता सामानाची पिशवी दे, देवी आईची ओटी भरायची आहे गिरिजाला. तेवढ्यातच आता वासंती म्हणते, गिरिजा कुठे आहे? गिरिजा कुठे गेली? तेव्हा रुद्र म्हणतो, आईसाहेब थांबा आम्ही बघून आलो. तेव्हा श्री म्हणतो, थांब, तू एकटा जाऊ नकोस, तू त्या बाजूला जा, मी या बाजूला बघतो. चला हो, गिरिजाची मैत्रीण तुम्ही माझ्याबरोबर चला. तेव्हा विशाखा आणि इथे श्री दोघेजण आता गिरिजाला बघायला जातात. रुद्रसुद्धा तिला शोधायला आलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता देवकी बसलेली असते. तेव्हा गिरिजा तिथे येते आणि म्हणत असते की यांना अजून काहीतरी छकुलीबद्दल विचारते, अजून काही माहिती मिळते का ते बघते. तेव्हा इथे गिरिजा येते आणि म्हणते, तुम्ही सांगा ना, तुमच्या मुलीबद्दल अजून काहीतरी सांगा. तुम्ही इथे बसलात का?
तेव्हा इथे देवकी म्हणत असते की माझ्या मुलीबद्दल अजून मी तुला काय सांगू. माझी मुलगी खूप गोंडस होती, पण बघ ना, ती माझ्याबरोबर राहिली नाही. त्या नराधमामुळे आमच्या दोघींची ताटातूट झाली. तेव्हा प्रेक्षकांनो, आता इथे सावी पिझ्झा घेऊन आलेली असते आणि ती म्हणते ढॅनटॅनॅंग. तेव्हा लगेच उर्वशी म्हणते, अगं हो, मीच पिझ्झा ऑर्डर केलाय ना, मलाच काय सरप्राईज देतेस, मला माहिती आहे पिझ्झा ऑर्डर केलाय ते. तेव्हा सावी म्हणते, बरं ठीक आहे, चल आता इतक्या दिवसांनी आपल्याला छान असं चमचमीत खायला मिळणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, प्रभास काका म्हणत असतात, या दोघींपैकी एकीचा तरी मोबाईल मिळणार आहे का मला. एक तरी मोबाईल मिळायला हवं, तरच मी गिरिजाला मेसेज देऊ शकतो. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा म्हणत असते की छकुली छकुली नावाचे भास मला सुद्धा खूप होत आहेत. तुम्ही प्लीज सांगा ना, तुमची मुलगी तुमच्यापासून कशी काय दुरावली. तेव्हा इथे आता देवकी म्हणत असते, काय सांगू तुला बाळा, माझी छकुलीसुद्धा आता तुझ्यासारखी असेल. लहानपणी मी आणि माझे मिस्टर आम्ही छकुलीला खूपच जास्त प्रेमाने लहानाचं मोठं करत होतो. तिच्या पायाशी सगळं सुख असावं असं आम्हाला वाटत होतं. पण आमच्या सुखाला त्या नराधमाची दृष्ट लागली. तो नराधम आला माझ्या छकुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी आणि मग त्या नराधमाने आमच्या मुलीला आमच्यापासून दूर केलं. माझ्या नवऱ्याला त्याने इथे जाळून मारलं आणि मग मी माझ्या मुलीला घेऊन कसंबसं तिथून पळून जात होते आणि मग माझ्या इथे पाठीमध्ये त्याने एक चाकू फेकून मारला माझा जीव घेण्यासाठी. मी माझ्या छकुलीला कुणाच्या तरी हातात दिलं आणि मी तिथून निघून गेले. पण मला वाटलं मी जिवंत राहणार नाही, पण इथे नशिबाने मी जिवंत राहिले. पण माझ्या मुलीची आणि माझी ताटातूट मात्र त्या नराधमामुळे झाली. आता माझी मुलगी कुठे आहे काय माहिती. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सावी छान पिझ्झा खात असते आणि म्हणत असते, मावशी आत्तापर्यंत त्या गिरिजाचं काम झालं असेल ना, ती आता देवाघरी गेली असेल. तेव्हा उर्वशी म्हणते, हो ना, आधी तिथे काय होणार, देवपूजा होणार, देवी आईची ओटी भरली जाणार आणि त्याच्यानंतरला डायरेक्ट ती देवी आईला भेटायला वरती स्वर्गात जाणार, तिचा खेळ समाप्त होणार, अशी सगळी तयारी करण्यात आली आहे तिथे. तेव्हा प्रेक्षकांनो, खाता खाता आता उर्वशीला ठसका लागतो. तेव्हा लगेच सावी म्हणते, अगं मावशी, किती ते तू एक्सायटेड होतेस, थांब मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते. तेव्हा सावी तिच्यासाठी पाणी आणायला गेलेली असते आणि तेवढ्यातच इथे आता फोन येतो उर्वशीला. ती फोनवरती बोलण्यासाठी बाहेर जाते. तेवढ्यातच इथे आता प्रभास काका फोन घ्यायला जात असतात, पण चुकून तिचा पिझ्झा हातामध्ये येतो. सावी म्हणत असते, हे काय, माझा पिझ्झा कुठे गेला. मावशी, तू माझा पिझ्झा खाल्लास का. उर्वशी म्हणते, काय, मी तुझा पिझ्झा कशाला खाऊ, मी तुझा पिझ्झा खाल्लेला नाही आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, चल, पार्लरमधून फोन आला होता, अर्ध्या तासामध्ये आपल्याला पार्लरमध्ये पोचायचं आहे. तेव्हा ती म्हणते, अगं पण माझा पिझ्झा. तेव्हा उर्वशी म्हणते, अगं काय हे सावी, काय तू पिझ्झाला रडतेस. चल, जाता जाता रस्त्यामध्ये काहीतरी खाऊ आपण. चल आता निघूया, अर्ध्या तासांमध्ये आपल्याला पार्लरमध्ये पोचायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रभास काका तिथे एकटेच थांबलेले असतात आणि त्या दोघीजणी तिथून निघून गेलेले असतात. तेव्हा जाता जाता सावीचा फोन मात्र तिथेच राहिलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा म्हणत असते, त्या नराधमाचं नाव वगैरे तुम्हाला काही माहिती आहे का, ज्याने तुमच्या मुलीला तुमच्यापासून दूर केलं. तुम्हाला माहिती आहे तो कोण आहे. माहिती असेल तर सांगा, मी तुमची काहीतरी मदत करू शकेन. तेव्हा प्रेक्षकांनो, देवकी म्हणत असते की खूप नीच आहे तो. त्या नराधमानेच माझी मुलगी माझ्यापासून दूर केली. आमच्या दोघींमध्ये दुरावा आला. हे सगळं त्याच्यामुळेच झालंय. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा विचारत असते, कोण कोण आहे तो नराधम. तेवढ्यातच इथे देवकी हात करते, कारण समोरच आता इथे उभा राहिलेला असतो नागेश्वर घोरपडे. तेव्हा देवकी म्हणत असते, तोच तोच आहे तो नराधम, ज्याने माझ्या मुलीला माझ्यापासून दूर केलं, माझ्या नवऱ्याला जाळून मारलं. तोच आहे तो नराधम. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा आता मागे वळून बघते तर काय, त्या ठिकाणी नागेश्वर घोरपडे असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजाला आता इथे खूप मोठा धक्का बसलेला असतो की नेमकी इथे ही बाई कुणाबद्दल बोलते हे बघण्यासाठी आता गिरिजा मागे वळून बघत असते. पण आता तिने इथे नागेश्वरला बघितले की नाही याचा खुलासा मात्र अजून प्रेक्षकांनो झालेला नाहीये. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये गुरुजी म्हणत असतात की हे घ्या रुद्रसाहेब, तुम्ही हे आता तांदूळ घ्या आणि मॅडम तुम्ही सुद्धा हे तांदूळ घ्या आणि तुम्ही दोघे जण आता विरुद्ध दिशेला जायचंय.
रुद्रसाहेब तुम्ही इथे उत्तर दिशेला जा आणि गिरिजा तुम्ही दक्षिण दिशेला जा आणि हे तांदूळ आता तुम्हाला दूरवरती नेऊन सोडायचे आहेत आणि पुन्हा तुम्हाला इथेच यायचं आहे. तेव्हा रुद्र आणि गिरिजा दोघेजण आपापल्या हातामध्ये दिलेले तांदूळ घेऊन आता गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे ते दोघेही आता विरुद्ध दिशेने जातात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे नागेश्वर घोरपडे आपल्या माणसांना फोन करून सांगतो की आता तुम्ही सावधान राहा, गिरिजा येते असं त्यांनी फोन करून सांगितलेलं असतं. कारण गिरिजाचा काटा काढायला इथे नागेश्वर घोरपडेने काही माणसं बोलावलेली असतात आणि तेवढ्यातच गिरिजाला इथे ते माणसं आता बेशुद्ध करतात आणि तिला उचलून घेतात आणि एका झाडाला बांधून ठेवतात. गिरिजा आता आलेली नसते. सगळेजण टेन्शनमध्ये असतात की गिरिजा कुठे आहे. तेव्हा वासंती म्हणत असते, देवी आई, गिरिजाची काळजी घ्या. गिरिजा खरं तर इथे यायलाच तयार नव्हती, पण तरीसुद्धा मी तिला म्हणाले की देवी आईचा आशीर्वाद घ्यायला जायचं आहे, देवी आईची ओटी भरायला जायचं आहे, म्हणूनच ती इथे माझ्याबरोबर आली आणि आता कुठे आहे गिरिजा ती आम्हाला सापडत नाही आहे. देवी आई लवकरात लवकर गिरिजाचा पत्ता लागू दे, गिरिजा सापडू दे. तिला जर काही झालं तर मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही आहे. माझी सून जिथे कुठे असेल तिथे तिला सुखरूप असू दे. तेव्हा प्रेक्षकांनो, गुंड लोकांनी एका झाडाला आता गिरिजाला बांधून ठेवलेलं असतं आणि गिरिजा आता बेशुद्ध असते. तेवढ्यातच आता रुद्र म्हणत असतो की मी गिरिजाला शोधायला जातो. तेव्हा तो जोरजोरात गिरिजा गिरिजा अशा हाका मारत जंगलामध्ये येतो आणि त्यानंतर रुद्राचं लक्ष जातं तर एका झाडाला आता लाल साडी दिसते. तेव्हा तो समोर बघायला येतो तर ती गिरिजा असते. रुद्र म्हणत असतो, गिरिजा हे सगळं काय आहे? तेव्हा गिरिजा आता रुद्रला बघून रडायला लागते. रुद्र तिला सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यातच गुंड लोक त्याच्यावरती अटॅक करतात. तेव्हा इथे रुद्र त्यांना मारायची सुरुवात करतो आणि त्या गुंडाला मारल्यानंतर रुद्र आता गिरिजाचे हात सोडायला येतो. तेव्हा इथे मागून तो गुंड येऊन त्याच्या डोक्यामध्ये जोरात आता फटका मारतो आणि तेव्हा प्रेक्षकांनो, रुद्राच्या डोक्यावरती हल्ला केल्यानंतर रुद्र खाली कोसळतो आणि तो बेशुद्ध होतो. तेव्हा इथे गिरिजा आता खूपच मनापासून आणि काळजीने रुद्रला हाक मारते, रुद्र, आणि ती आता त्याच्यासाठी रडत असते.